श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे मार्च महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, आरोग्य तुमचं कसं असणार आहे, याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मकर राशीचे व्यक्ती हे अत्यंत शांतिप्रिय असतात. त्यांना कुटुंबाची जबाबदारी घेण्यास आवडतं. सामाजिक कार्यात त्यांना रस असतो आणि दिलेले काम हे चोखपणे पार पाडणारी रास म्हणजे मकर रास. मकर रास ही राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो बघा की मकर राशीचे व्यक्ती अत्यंत प्रभावशाली असतात. अशाच मकर राशी व्यक्तींना येणारा मार्च महिना कसा असणार आहे याची संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत. येणारा मार्च महिना मकर राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याला चांगला असणार आहे. तुम्हाला निरोगी आयुष्य जर जगायचं असेल, निरोगी जर तुमचा मार्च महिना तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागेल, योगा करावे लागतील, आपल्या आहारावर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. म्हणजेच काय की येणाऱ्या मार्च महिन्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा, योगा करा आणि जे तुम्ही खाताय पिताय त्याच्यावर नियंत्रण ठेवा. म्हणजेच काय की आरोग्याला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ सेवन करू नका. आणि जे तुम्हाला पेय तुम्ही पिताय ते पेय तुम्हाला आरोग्याला हानिकारक तर नाही ना असे पेय तुम्ही पिऊ नका. येणारा जो मार्च महिना आहे तो मार्च महिना तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. प्रवासादरम्यान फक्त तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला पोटदुखीचा त्रास संभवू शकतो, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा. प्रवासादरम्यान आपल्या घरातून जे अन्नपदार्थ तुम्ही नेणार आहात तेच अन्नपदार्थ खा किंवा ते शक्य नसेल तर बाहेर जर फळांचा रस हेच तुम्ही अन्नपदार्थ सेवन केले तरी चालतील. येणाऱ्या मार्च महिन्यात फक्त पोटदुखी किंवा थोडंसं प्रवासादरम्यान तुम्हाला तणाव येऊ शकतो, तेवढे थोडेसे टाळले तर येणारा मार्च महिना हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाणार आहे. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा मार्च महिना अत्यंत चांगला असणार आहे. तुम्हाला नवीन प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. वरिष्ठ तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देतील. त्याचबरोबर नवीन जबाबदारी दिल्याबरोबरच तुमच्या पगारात सुद्धा वाढ होऊ शकते. वरिष्ठ तुमच्यावर अत्यंत खुश राहतील. तुम्ही वरिष्ठांची मर्जी सांभाळणार आहात. त्यामुळे तुम्हाला एका ठिकाणावरून जर दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल ती बदलीसुद्धा तुम्हाला तुमची मार्च महिन्यात होऊ शकते. त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला नवीन जबाबदारी दिलेली आहे, नवीन सहकारी मिळतील आणि ते सहकारीसुद्धा तुम्हाला कामात सहकार्य करणार आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला मार्च महिना हा तुमचा अत्यंत चांगला जाणार आहे. नोकरीमध्ये आनंदाचे वातावरण तुमच्या राहणार आहे. नोकरीतील सहकारी तुमच्यावर खुश राहतील, वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. त्यामुळे एकंदरीत मार्च महिना हा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी अत्यंत चांगला जाणार आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा अभ्यासात लक्ष लागणार आहे. अभ्यासात तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करणार आहात. तुमच्या परीक्षा आता जवळ आल्या असतील तर मार्च महिन्यात तुमच्या परीक्षा असतील तर त्या परीक्षेसुद्धा तुम्हाला अत्यंत उत्तम जाणार आहे. त्या परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहेत. आपल्या कष्टाच्या जोरावर, आपल्या परिश्रमाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमच्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त थोडेसे कष्ट करायचे आहेत, थोडेसे प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. एकंदरीत काय की विद्यार्थी वर्गासाठी मार्च महिना हा अत्यंत चांगला जाणार आहे. तुमचं यशस्वी हा असा मार्च महिना असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा जो मार्च महिना आहे तो मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय करावा लागणार आहे. मित्रांनो बघा की तुम्हाला थोडीशी तारेवरची कसरत मार्च महिन्यात आर्थिक बाबतीत करावी लागणार आहे. तुम्हाला पैशाची आवक तर होणार आहे पण खर्चही मात्र जास्त होणार आहे. ज्याप्रमाणे तुमची आर्थिक आवक होणार आहे, पैसा येणार आहे, त्या
प्रमाणात त्या पटीत त्याच्यापेक्षा जास्त पटीत तो खर्चही होणार आहे. तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील. तुमचे येणाऱ्या मार्च महिन्यात जास्त खर्च होणार आहे, अनावश्यक खर्च होणार आहे. म्हणून तुम्हाला अनावश्यक खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. कुठला खर्च तुमचा अनावश्यक आहे आणि कुठला आवश्यक आहे यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. त्याचा ताळेबंद तुम्हाला ठेवावा लागेल आणि त्या खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तरच मार्च महिन्यात तुम्हाला आर्थिक तुमची बाजू भक्कम करता येईल. पैसा तर तुमच्याकडे येणार आहेच, परंतु खर्चामुळे तो परत जाणारही आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की संपत्तीचं तुम्हाला योग्य व्यवस्थापन करावं लागेल. तुमच्या पैशाकडे जे पैसे तुमच्याकडे येणार आहेत त्याचं तुम्हाला व्यवस्थापन करावं लागणार आहे. तुमची जुनी उधारी असेल ती वसूल होणार आहे, कर्ज तुमचे वसूल होणार आहे. म्हणजे एकंदरीत मार्च महिन्यात थोडंसं तुम्हाला तारेवरची कसरत करण्यात जाणार आहे. फक्त तुम्हाला अनावश्यक खर्च मात्र टाळायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, कुठल्याही ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला मात्र तुम्ही नक्की घेतला पाहिजे. कोणालाही न विचारता अजिबात इन्व्हेस्टमेंट करू नका, गुंतवणूक करू नका. आमिषाला बळी पडून तर अजिबात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. थोडासा विचार करा, विचारपूर्वक निर्णय घेऊनच गुंतवणूक करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. त्यांची जी थकावट झाली असेल, ताणतणाव झाला असेल तो त्यांचा कमी होणार आहे. त्यांना आरामासाठी थोडीशी वेळ मिळणार आहे आणि मार्च महिन्यात त्यांना थोडासा आराम मिळणार आहे. फक्त तुमचं कौटुंबिक काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. महिला वर्गाने वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. एकंदरीत वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहन चालवताना महिला वर्गाने विशेष करून काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला BP शुगरचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टर जे तुमचे फॅमिली डॉक्टर असतील त्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला मात्र तुम्ही घेतला पाहिजे. कुठलंही दुखणं महिला वर्गाने अंगावर काढलं नाही पाहिजे. तर महिला वर्गाने सुद्धा व्यायामाकडे लक्ष द्या, योगाकडे लक्ष द्या आणि रोज सकाळी जर तुम्हाला नाही जमलं तर कमीत कमी चालण्याचा व्यायाम देखील केला तरी तुम्ही चालू शकता. मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो अत्यंत चांगला जाणार आहे. थोडेसे उपाय देखील तुम्हाला करायचे आहे. हनुमान चालीसाचे वाचन करा. शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हा. जर ज्यांना दर शनिवारी मंदिरात जाण्यास जमत नसेल त्यांनी घरी सुद्धा हनुमान चालीसाचे वाचन केले, पठण केले तरी चालेल. म्हणजेच काय, एकंदरीत येणारा मार्च महिना हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. मकर राशी व्यक्तींना तो चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.